महायुतीत ठाण्यात काहीतरी वेगळं घडते. भाजपाचा शिंदेंना ठाण्यातून घेरण्याचा डाव. महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या घडामोडी थांबत नाही. तोच आता ठाण्यात महायुतीत वेगळं काहीतरी घडताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला. एकनाथ शिंदे यांचं ठाणे जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. ते या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहे. पण त्यांच्या ठाण्यात पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकू नये असे स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे महायुतीत काहीतरी वेगळं घडत असल्याचा राजकीय गंध येताना दिसतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने आता ठाण्यातून घेरण्याची तयारी केली आहे का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याचं जाहीर केलं आहे. मी जनतेच्या प्रेमाखातर गडकरी रंगायतन येथे जनता दरबार घेणार आहे. मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्येही जनता दरबार भरवणार, अशी घोषणा गणेश नाईक यांनी केली आहे. गणेश नाईक हे आधी 3 वेळा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. दरम्यान गणेश नाईक यांच्या ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याच्या घोषणेनंतर आता शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी इशारा दिला आहे. महायुतीत मिठाचा खडा पडेल असं कोणीही वागू नये. तसेच आमचे देखील मंत्री पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेतील असा इशारा नरेश म्हस्के यांनी दिला आहे. खरं म्हणजे नागरी सत्काराचं बोलल्यास तर मी आलोच नसतो. मला या ठिकाणी सांगितलं गेलं की इथले लोकप्रिय नगरसेवक भरत चव्हाण यांच्या विद्यमाने आणि कोपरी परिसरातील जी भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी आहे यांच्या माध्यमातून सिनियर सिटीजनना कार्ड वाटप आणि त्याचबरोबर आधार म्हणून काठी देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. म्हणून मी आलेलो आहे. सत्कार मी कधी स्वीकारणार नाही असं स्पष्ट केलेले. लोकांनी निवेदनं द्यावे. लोकांच्या निवेदनाच्या अनुषंगानं लोकांच्या अडचणी दूर करण्याची भूमिका घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. एक महत्त्वाची घोषणा केली तुम्ही भाषण करताना की जनता दरबार जो आहे तो तुम्ही घेण्याचं ठरवलं. काय त्याच्याबद्दल तुमचं? हे बघा, बाब अशी आहे की हे महायुतीचं सरकार आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे महायुती सरकार कार्यरत आहे. या ठिकाणी लहान मुलं, तरुण, प्रौढ, ज्येष्ठ या सर्वांनाच पुढे सामर्थ्य देण्याचं काम प्रामुख्याने महिला वर्गाला म्हणजे लाडकी बहीण ही संज्ञा घेऊन या ठिकाणी आता महाराष्ट्र थांबणार नाही. तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल, शक्तिमान होईल, प्रकाशमान होईल. आणि अशा करता त्या ठिकाणी तर मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे. ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल. नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हटलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल. शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही. भारतीय जनता पक्ष, एकनाथजी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी आम्ही सगळे झटणार आहोत.